दिनांक 15 मार्च 2024च्या सेवक निश्चित शासन निर्णयास दुरुस्ती करण्यात यावी व शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे. विना अनुदानित, अंशतः अनुदानित, अर्धवेळ शिक्षक, शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस मान्यता मिळावी आदी मागण्यांसह सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सातारा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. हा मोर्चा राजवाडा येथून सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आला. राजवाडा, कमानी हाऊस, शेटे चौक मार्गी पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव फाळके, कार्याध्यक्ष सचिन नलावडे व सचिव भरत जगताप यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नव्हे तर पालक, विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या. 19 मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मागणी संस्थाचालकांची असेल, वेतनेतर अनुदान असेल, मुख्याध्यापक, शाळा तिथे मुख्याध्यापक असावा, त्याचबरोबर पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी. पवित्र प्रणालीचा जो खेळखंडोबा चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्या मध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर 19 मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे. तातडीने याच्यावर कार्य करावी, अन्यथा 17 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद साताराचा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आज शाळा बंद आंदोलन मोर्चा आयोजित केलेला आहे. खरं पाहता जर सर्व मंत्र्यांना, आमदारांना जर पेन्शन चालू आहे तर शिक्षकांना काय नको पेन्शन, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षकांना सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे. खरं पाहता विद्यार्थ्यांच्या वयाची अट जी कारण नसताना जी टाकली जाते आणि पोर्टलमध्ये विद्यार्थी अडवले जातात आणि शिक्षक अतिरिक्त होतात त्यामुळं, तर हे पण झालं पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवायचं असेल तर ती वयाची अट ही विषय आला नाही पाहिजे. खरं पाहता ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत डोंगरी भागातल्या त्या टिकण्यासाठी पटाची अट सुद्धा कमी केली पाहिजे. वास्तविक जे नवीन कर्मचारी लागलेले आहेत त्या नवीन कर्मचाऱ्यांचं सुद्धा आयुष्य चांगलं जाण्यासाठी त्यांना जुनी पेन्शन दिली पाहिजे आणि जे 2005च्या अगोदर जे लागलेले आहेत परंतु त्यांनी 5 नंतर जो पगार घेतलेला आहे त्यांना पेन्शन नाकारले असे 26,000 लोक ही सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. तर त्यांच्या बाजूनं शासनानं जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं पाहिजे तातडीनं ते दिलं पाहिजे. खरं वास्तविक पाहता या जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, तर यांनी याची दखल घेतली पाहिजे. खरं वास्तविक पाहता या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा या मोर्चाची दखल घेतली पाहिजे आणि हा न्याय सर्वांना या जिल्ह्यामध्ये दिला पाहिजे. विशेष करून याच्यामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. महाविद्यालयामध्ये अनुदान नाही, सेवक भरती नाही, प्राध्यापक भरती नाही, त्याचबरोबर तंत्रशिक्षणामध्ये काही बाबी गंभीर निर्माण झालेल्या आहेत आणि प्राथमिक शिक्षणामध्ये तर याच्यापेक्षा गंभीर बाबी निर्माण झालेल्या आहेत. प्राथमिक शाळांच्यामध्ये 100चा पट असेल तर मुख्याध्यापक असेल असं होतं, ते आता 150वरती संख्या नेलेली आहे. त्यामुळं अनेक शाळांना मुख्याध्यापक असतात. विशेष जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की 2005 पूर्वीची सेवकांच्यासाठी, शिक्षकांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. आमची सातत्यानं सरकारकडे मागणी आहे की शिक्षक सुखी असेल, समाधानी असेल तरच तो चांगल्या पद्धतीने शिकवेल आणि म्हणून आमच्या या अनेक मागण्या या क्षेत्रामध्ये आहेत. या सगळ्या मागण्या सरकारने मान्य करायला पाहिजे आणि शिक्षणावरती एकूण सकल उत्पन्नाच्या 6% रक्कम केंद्र सरकारनं खर्च केली पाहिजे, राज्य सरकारनं खर्च केली पाहिजे. तुम्ही मोठ्या प्रमाणात आमच्याकडून शिक्षण कर घेता, ती सगळी रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची तुम्ही तयारी दाखवा, तुम्हाला पैसा कमी पडणार नाही.
तुम्ही हे जर केलं नाही तर आम्ही सातत्यानं आता इथून पुढं हा आवाज उठवणार आहोत. आजच्या आंदोलनात वैशिष्ट्य असं की या एकाच वेळेला एकाच दिवशी सबंध महाराष्ट्रभर मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक संघटना आणि शिक्षण संस्था महामंडळ या सर्वांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. सरकारनं वेळीच जागं व्हावं एवढंच मी सरकारला या निमित्ताने सुचवेन.